नमस्कार मित्रांनो, मी धनश्री या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 30 जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व समोरील बेल क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही। वादग्रस्त विधानांमुळे सरकारची बदनामी होते। आपले सरकार चांगले काम करत असून विरोधकांच्या हातात आयते कोलीत देऊ नका। तुम्हाला ही अखेरची संधी आहे, अन्यथा जी कारवाई करायची ती करूच, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्र्यांना दिला। वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांवर कारवाई टाळताना फडणवीस यांनी मंत्र्यांची लाज काढली। शपथ देऊनही तुम्हाला लाज वाटत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना फैलावर घेतले। पुढील बातमी बघा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत। संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली। शिंदेंच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती। शिंदे गटाच्या मंत्र्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती देण्यात आली नव्हती। मीडिया रिपोर्टनुसार एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याविषयी माध्यमांना देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती। पावसाळी अधिवेशनात सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे। पुढील बातमी बघा। गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे नगर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले। 27 ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार, 6 सप्टेंबरला विसर्जन होणार आहे। या काळात कोकणातील गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीची सुविधा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे। पुढील बातमी बघा। राज्यातील महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या न्यायालयांमुळे प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली निघण्यास मदत होईल।